आघाती तणावाचा जालन्यातील स्टील उद्योगावर परिणाम, स्टील महागण्याची शक्यता, बांधकाम खर्च वाढणार, कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता, स्टील सिटी जालना उद्योग जगतात चिंतेचं वातावरण. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा परिणाम आता जालन्यातील स्टील उद्योगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कच्च्या मालाच्या आयातीवर तसेच इंधन व वाहतूक खर्चावर परिणाम झाल्यास जालन्यात तयार होणाऱ्या स्टीलच्या किमती वाढण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जाते. परिणामी याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावरही होऊ शकतो. स्टील सिटी ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या जालना औद्योगिक वसाहतीतून दरवर्षी सुमारे 4.5 मिलियन टन स्टील सळीचं उत्पादन केलं जातं. या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप आणि आयर्न या कच्च्या मालाची आवश्यकता असते. देशातील जवळपास 10% स्क्रॅपची आयात जालन्यात केली जाते. तसेच उर्वरित कच्चा माल ही जगातील विविध देशातून आयात केला जातो. हा कच्चा माल प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे भारतात पोहोचतो. मात्र सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती स्टील उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जाते. त्याचबरोबर स्टील उद्योगासाठी लागणारा कोळसाही मोठ्या प्रमाणात आयात केला जात असल्याने त्यावरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतातील जवळपास निम्मे कच्चे तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे आयात केले जातात. या मार्गावरील तणाव वाढल्यास क्रूड ऑइलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यास वाहतूक खर्चात मोठी वाढ होऊ शकते. वाहतूक खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम स्टील उत्पादन खर्चावर होऊन बाजारात स्टील सळईच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कालिका स्टीलचे संचालक तथा अध्यक्ष स्टील उद्योग समूहाचे अध्यक्ष घनश्याम शेठ गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की स्टीलच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम केवळ उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. मोठ्या पायाभूत प्रकल्पांसह स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. कारण स्टील महागल्यास बांधकामाचा खर्च एकूण वाढणार आहे. एकूणच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जालन्यातील स्टील उद्योग, बांधकाम क्षेत्र आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. जालन्यात आपण स्क्रॅप इम्पोर्ट करतो ते आखाती देशातील आणि आणखी देशात येतात, त्यावर परिणाम होईल. आणि कोल स्टील इंडस्ट्रीजला लागतात, ते इम्पोर्ट होतात, त्यावरही परिणाम होईल. त्याचे भाव वाढलेले आहे, ते स्टीलवर परिणामकारक राहणार आहे. आणि ऑइल सुद्धा वाढलेले आहे, त्याचाही परिणाम स्टील इंडस्ट्रीज आणि अदर इंडस्ट्रीजवर होणार आहे. नेमके स्टीलची किती दर वाढू शकतात किंवा काय परिणाम होऊ शकतो ते एक्झॅक्टली सांगू शकत नाही. 3 ते 4 हजार रुपये वाढू शकतात असं धारणा आहे. स्टील इंडस्ट्रीला जे रॉ मटेरियल येते त्याचं मोठ्या प्रमाणात काही युद्ध सुरू आहे, त्याचा काय इंडस्ट्रीवर परिणाम होणार? त्याच्या इनडायरेक्टली ते कोल आणि स्क्रॅप, कोल महाग झाले तर त्याचे प्रोडक्शन कॉस्ट वाढेल, स्पॉन्ज आयर्न आणि स्टीलची, ते परिणाम होईल.